हल तर मॅचला सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना गोलंदाजी माग पडते कल्पेश आणि पहिला चेंडू कल्पेशचा असणार आहे अभिजित उर्फ अब्बूसाठी. या हंगामामध्ये जर पाहायचं झालं तर अब्बू अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि त्यामुळे अब्बूला या स्पर्धेमध्ये सुद्धा आपला फॉर्म कायम ठेवणं गरजेचं असणार आहे. कारण ही स्पर्धा आहे प्रतिष्ठेची, ही स्पर्धा आहे लाख मोलाची का मी म्हणतोय त्याचं कारण असं आहे, मॅन ऑफ द मॅच साठी जर आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडूला मोबाईल दिला जातोय, त्यानंतर टी शर्ट्स आहे, कॅप आहे. त्याला वगळता या स्पर्धेचं मुख्य आकर्षण म्हणजे गरमीमध्ये दिलेलं प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी रेफ्रिजरेटर, त्यानंतर बॅटर बॉलर साठी कूलर आणि स्मार्टवॉच सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आले. म्हणजे अनेक बक्षिसांची उधळण या स्पर्धेच्या माध्यमातून होते. त्याच बरोबरीने पराभूत संघ जो आहे त्याच्यासाठी एक सुबक असं सन्मान चिन्ह आपण पाहू शकता. या स्पर्धेची गोड आठवण म्हणून जसं की आम्ही चर्चा केली काही खेळाडूंबरोबर, त्यांनी सांगितलं की या स्पर्धेमध्ये प्रवेश मिळवणं तितकंसं सोपं नसतं आणि म्हणूनच या स्पर्धेची उत्कंठा ही प्रत्येक प्रेक्षक वर्गाला, प्रत्येक खेळाडूला लाभलेली असते. आज ही स्पर्धा खऱ्या अर्थानं सर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले. इनसाइड आउट जाणारा चेंडू सरळ जातो यष्टरक्षकाकडे, चांगली फिल्डिंग, डॉट बॉल. चेंडूचा खेळ जर आतापर्यंत आपण पाहिला तर झालाय 4 धावा दाखल करते 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. असल वर्सेस मिराकल या दोन संघांदरम्यानची मॅच आहे आणि आता यावेळेला अबू समोर कल्पेशचा चेंडू टॅपच्या साईन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा एक धाव येते आणि एका धाव्याने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये आलेला 4 धावा किंवा 3 धावा किंवा 2 धावा किंवा 6 धावा, या धावा ज्या आहेत त्या दिशावर्धक असतात. येणाऱ्या 3 षटकांमध्ये कशा प्रकारची रणनीती आखणं गरजेचे आहे त्यासाठी भाग पाडताना अनेक वेळा पाहायला मिळतात. ऑन साइडला डॉट बॉल येईल का? येस, इट इज डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा धावफलकावरती. कल्पेशनं अतिशय चांगलं षटक हाताळलंय, मात्र अब्बूला दबावामध्ये पूर्णपणे आणलं गेलंय. काय या कहाणीतून किंवा या परिस्थितीमधून कमबॅक केला जाईल का हा प्रश्न आहे. कारण एका बाजूला असेल ज्याने मागील कित्येक वर्ष या अंडरआर्म क्रिकेटवरती अधिराज्य गाजवत असताना आणि अंडरआर्म क्रिकेटची सेवा करत असताना आपण ज्याला पाहिलंय असा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला मिरेकल बॉयज, अतिशय दर्जेदार संघ. जसं की सुनीलने सांगितलं टॉस दरम्यान की लास्ट इयर सेमीफायनल मध्ये भिडण झाली होती आणि म्हणूनच यावेळेला ही जी लढाई आहे, ही जी मॅच आहे, ही मॅच दोन्ही संघांसाठी तितकीच महत्वाची. कारण इथला पहिला विजय हा येऊन दुसऱ्या स्टेप पर्यंत नेईल आणि त्यानंतरचा होणारा विजय जो असेल तो मात्र तुम्हाला या टॉप 3 मध्ये म्हणजे बक्षिसास पात्र करवताना पाहायला मिळेल. नवीन गोलंदाजी महागवरती प्रथमेश, अप्रतिम अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. डावकरी हाताने गोलंदाजी करतात, परंतु समोर तितका तल्लक आणि चपळाईनं भरलेला फलंदाज साहिल वर्सेस प्रथमेश. टॅपच्या साईने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू त्या ठिकाणी अडलाय, डॉट बॉल. टॅपच्या साईने खेळण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू येत आहेत आणि इथून मात्र डोकेदुखी वाढतीये. प्रथमेशचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, अडवलाय का? येस, अडवलाय, डॉट बॉल वन्स अगेन. प्रत्येक येणारा निर्धाव चेंडू हा तुम्हाला एक वेगळं चॅलेंज देऊन जाताना पाहायला मिळेल. प्रत्येक येणारा निर्धाव चेंडू हा तुमच्यासाठी डोकेदुखी वाढवेल आणि मात्र त्या निर्धाव चेंडूला तुम्हाला एका धावेमध्ये किंवा 2 धावांमध्ये परावर्तित करणं नितांत गरजेचं असेल. सध्याच्या घडीला उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू, वाईट इशारा आमचे ऑफिशियल पंच पद्मनाभ प्रभू बाबू सर माध्यमातून दिला गेलाय आणि एक धाव अवंतरित रूपाने धावफलकामध्ये ऍड होईल. प्रथमेश वर्सेस साहिल. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जोपर्यंत फील्ड केला जाईल एक धाव येते. अगदी योग्य फटका, एक्झिक्युशन प्रॉपर. याचं कारण असं गॅप हेरलंय. ज्या गॅपमध्ये चेंडू खेळल्यानंतर कोणत्याही क्षेत्ररक्षकाकडे जाण्या अगोदर एक धाव पूर्ण होईल अशा दिशेने फलंदाजी करणं गरजेची आहे आणि ती फलंदाजी आता दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय साहिलच्या माध्यमातून. अबू काय वेगळा फटका एक्झिक्यूट करेल का? पुन्हा एकदा धावचीची संधी नाही, एक धाव कंप्लीट. एका धाव्याने धावफलकाला पुढे नेणं गरजेचं आहे कारण एखादा येणारा खराब चेंडू हा तुमच्यासाठी एक पर्वणी घेऊन येईल, ज्या पर्वणीद्वारे तुम्ही या धावफलकाला वेगळी गती प्राप्त करून देऊ शकता. मात्र तितकं पेशन्स तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे.
अंडरआर्मचं क्रिकेट म्हटलं की तुम्हाला सातत्यानं पेशन्स बऱ्या पारीलाच प्रदर्शित करावं लागतं आणि त्या पेशन्सना तुम्ही जितका वेळ तुमच्याकडे बनवून ठेवाल तितका वेळ तुम्ही त्या सामन्यावरती तुमची पकड बसवताना पाहायला मिळू शकता. साहिल समोर खेळण्याचा प्रयत्न पुणे चेंडू एका धावेसाठी एक धावे पाहायला मिळते. टॅपचं क्रिकेट आहे. याचं कारण असं जर का लेग साईड ऑफ साईड दोन्ही साईडने जर आपण पाहिलं 5 बॉल सिंगल धाव मिळेल परंतु समोरच्या दिशेने जर का टॅप मारलात तर 2 धावा मिळतील. पट्टीच्या खालून जर का चेंडू गेला तर चौकार सुद्धा मिळेल आणि चौकार पाहायला मिळाला नाहीये. ही डोकेदुखी आहे. शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिली चेंडूला फील्ड केलं गेलं. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धाव फलकावरती बिनबाद असलपा पॅकर्स घाटकोपर या संघाच्या. अजूनही 2 षटकाचा खेळ शिल्लक आहे. 8 धावा धाव फलकावरती आहेत. एका बाजूला मिरॅकल दुसऱ्या बाजूला असल्फा. दोन्ही तुल्यबळ संघ आहेत. दोन्ही संघाच्या क्षमतेकडे पाहायचं झालं तर कोणत्याही वेळेला कोणत्याही दिशेने कितीही कमी धावा असोत किंवा कितीही जास्त धावा असोत सामन्याला कलाटणी देणं आणि सामन्याला आपल्या बाजूने झुकावणं दोन्ही संघातील खेळाडू जाणतात आणि म्हणूनच या मॅच मध्ये रंगतदारता ही शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आठ धावा धावफलकावरती अभिजित स्वतः 7 चेंडू 3 धावा 5 चेंडू 3 धावा साहिल आणि आता येणारे षटक सुनील. एक्सपिरियन्स असणारा खेळाडू गोलंदाजी मागवर त्याला टॅपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू एका धावेसाठी जाताना पाहायला मिळतोय. एक धाव का घेणं गरजेची असते जसं मी मागाशी सांगितलं होतं की ज्यावेळेला तुम्ही डॉटला सिंगलमध्ये कन्वर्ट करता त्यावेळेला आपण गोलंदाज काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो आणि ज्या वेळेला तो नवीन काहीतरी करत असतो त्यावेळेला त्याच्याकडून चुका घडत असतात आणि त्या होणाऱ्या चुका या तुमच्यासाठी एक दिशा दर्शवणारे असतात. परंतु जोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते का तर यस एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेने धावफलक जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचते 10 वरती. 2 चेंडूचा खेळ झालाय. सुनील इथून मात्र कोणत्या प्रकारचा मोठा फटका येणार नाही याची काळजी घेताना दिसेल परंतु साहिल आणि अबू या दोघांना मात्र कुठे ना कुठेतरी एखादा मोठा फटका तरी एक्झिक्यूट करायचा आहे जेणेकरून या धावफलकाला थोडीशी बळकटी मिळेल आणि त्या बळकटीसाठी अबू पाहूयात कशा प्रकारचा खेळ करतोय. डावेस्टीच्या बाहेर जाणारा चेंडू वाईडचा इशारा आहे का? येस वाईड बॉल. एक्स्ट्रा रन धावफलकामध्ये ऍड होताना पाहायला मिळतील. हे एक्स्ट्रा धाबा आपोआप येत असता समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न चेंडू अडवलाय असं वाटलं होतं. एक सेफ झोन कोणतं असतं एक सेफ बाउंड्री म्हणजे म्हणतात ना ज्या वेळेला तुमचा नॉन स्ट्रायकर रेंट असतो त्याच्या बाजूने जर का चेंडू गेला तर सर्वाधिक जास्त चान्स असतात चेंडू सीमारेषे बाहेर जाण्याचं आणि त्यामुळे हा प्रयत्न अबूच्या माध्यमातून केला गेलाय. 13 धाबा धावफलकावरती आहेत. चेंडूचा खेळ जर आतापर्यंत आपण पाहिला 2 चेंडू 13 धावा. सुनील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतात. साहिल समोर असतील काय या चेंडूवरती साहिल करामत करेल. चेंडू जाते डॉट. निर्धाव चेंडूची सांगता. एका निर्धावने दबाव वाढत जातोय आणि तो वाढणारा दबाव डोकेदुखी बजावणे. हा चेंडू मात्र डावेस्टीच्या खूपच बाहेर. वाईडचा इशारा. एक्स्ट्रा रन. एक्स्ट्राशूरपणे एक धाव जरूर धावफलकामध्ये ऍड होईल. साहिल ज्या प्रकारे डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न करत होते असं वाटलं होतं. येस 3 बॉल.
त्यावेळेला धावचीची संधी जरूर होती, परंतु त्या संधीला हेरता नाही आलं आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर एकदा धावफलकामध्ये सुखरूपपणे ऍड होते. सुनील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतात. साहिल समोर असतील, पाहुयात साहिल आपल्या नावाचा एक वेगळा ब्रँड प्रदर्शित करतात का. सिंगल धाव, पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट, 2.4 षटक, 15 धावा, अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. सुनीलचा चेंडू समोरच्या दिशेने, हा चेंडू 2 धावांसाठी जाताना पाहायला मिळतोय. 2 रन्स. दोन धावा अतिशय निर्णायक. आता मात्र धावफलक एक वेगळी गती प्राप्त करताना पाहायला मिळते. मी मगाशी जसं म्हटलं होतं, पहिल्या 2 षटकांमध्ये जरी धावा नसल्या आल्या तरी सुद्धा येणाऱ्या 2 षटकांमध्ये हाणामारी ही अपेक्षित आहे, कारण या संघाचं नाव काय आहे, असलपा पॅकर्स. कोणत्याही वेळेला कोणत्याही क्षणी कमबॅक करणं जाणतो आणि तो कमबॅक अतिशय स्ट्रॉंग पद्धतीने करत असताना अभिजित अब्बू टॅपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न, पुढे एकदा चेंडू जातोय टॅपच्या साहाय्याने, सिंगल रन. एका धावेसाठी, एका धाव्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावांवरती. पहिल्या 2 षटकांमध्ये 8 धावा, त्यानंतर येणारा तब्बल या 11 धावा अतिशय निर्णायक आणि महत्वाच्या या मॅच मध्ये पाहायला मिळतात. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये कशा प्रकारची खेळी केली जाईल हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर थोड्याच वेळात आपल्या समोर पाहायला मिळेल. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा गिरगाची माऊली सुवर्ण चषक 2022. आकाश नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय. आकाशला मात्र या ठिकाणी कमबॅक करून देणं गरजेचं असणार आहे. अतिशय चांगला फटका एक्झिक्यूट केला गेला साहिलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा एक धाव येते. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना मिरॅकल बॉयज वर्सेस असलपा पॅकर्स घाटकोपर या 2 संघांदरम्यानची लढत आहे आणि या लढतीमध्ये आतापर्यंतची जर स्थिती पाहिली तर त्या स्थितीमध्ये अगदी बळकटी प्राप्त करत असताना नो +1 कहाणी में ट्विस्ट. 2 धावा बक्षीस स्वरूपाने दिल्या जात आहेत. जे धावफलक मंद गतीने पुढे जात होतं त्याला मात्र बळकटी देण्यासाठी एक सहाय्य केलं गेलंय गोलंदाजाच्या माध्यमातून. 2 धावा आल्या, त्यानंतर मात्र सिंगल रन साहिलच्या बॅटमधून येते. प्रत्येक चेंडूवरती 1 धाव. मी का म्हटलं त्याचं कारण असं होतं की एक धाव घेतल्यानंतर डोकेदुखी वाढते, विकेट न आल्यानंतर सुद्धा दबाव वाढतो आणि त्या दबावाचं डायव्हर्जन जे आहे ते जर का योग्य दिशेने झालं तर कदाचित बळकटी येण्याची शक्यता जास्त असते आणि ती बळकटी मात्र या ठिकाणी प्रस्थापित करत असताना बॅटिंग करणारा संघ असलपा पॅकर्स घाटकोपर. पुन्हा एकदा डावेष्टीच्या बाहेर वाईडचा इशारा. एक्स्ट्रा रन धावफलकामध्ये ऍड होतील. अतिरिक्त धावांना वेग आलाय. आकाश दबावामध्ये आहे. 24 धावा. पुन्हा एकदा टॅपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न साहिलचा. 1 धाव येते. या स्पर्धेमध्ये काही अशा भागीदारी झाल्यात, त्या भागीदारांना पाहता सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करत असताना आपण पाहिलंय, ज्यामध्ये एक सत्यविनायक कामोटीची भागीदारी आपण पाहिली. त्याचपैकी एक भागीदारी म्हणजेच पार्टनरशिप आपल्याला या मॅच दरम्यान सुद्धा पाहायला मिळते असलपा पॅकरच्या माध्यमातून. अतिशय चांगला चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त, विकेटचं पतन, गडी गारत आणि माघारी परतावं लागतंय साहिलला. पहिला हादरा टीम असलपा पॅकर्स घाटकोपर या संघाला. 25 धावा धावफलकावरती आहेत. लास्ट बॉल टू गो. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू, पहिली इनिंग आणि चिरशांतता मैदानाच्या चारी बाजूने. राहुल मैदानाच्या आतमध्ये आलाय. आकाश समोर राहुल साठी एक चॅलेंज असेल की या चेंडूवरती किती धावा बनवायच्या आहेत. ड्राईव्ह केला चेंडूला, जोपर्यंत चेंडू वाढवला जाईल. विकेटचं पतन, गडी गारत आणि अखेरकार या 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांचा खेळ संपत असताना धावफलक जर आपण पाहिलं तर थांबलंय 25 वरती आणि 26 टार्गेट सेट केलं गेलंय टीम असलपा पॅकर्स घाटकोपर या संघासमोर. नाही मिरॅकल बॉयज समोर. असलपाने फलंदाजी करणे माफी असावी.
26चं टार्गेट, 2 गडी बाद जरूर झालेत, परंतु 26 हे धावफलक तितकंच समाधानकारक आहे. फक्त समाधानकारक नव्हे तर थोडंसं टफ आहे, अवघड आहे, आणि त्या अवघडला तुम्हाला सोपं करणं गरजेचं आहे. सोप्याला सहज आणि सहजला साध्य या दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे. पाहूयात या दृष्टीने विचार केला जातोय का, कोणता संघ या सामन्यामध्ये बाजी मारतोय, या प्रश्नाच्या उत्तराकडे आपण वळणार आहोत थोड्याच वेळात नेक्स्ट इनिंग मध्ये. हाल 26चा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला सचिन एक हार्ड हिटर बॅटर, तर दुसऱ्या बाजूला हर्षद आणि गोलंदाजी माग दर्शन, आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाज जर आपण पाहिला तर मिस्टर सनी. असल पॅकर्स मिरॅकल बॉय, दोन संघांदरम्यानची ही मॅच आहे, आणि या मॅच मध्ये आता खऱ्या अर्थानं रंग भरायला सुरुवात होणार आहे, कारण दुसऱ्या इनिंगची सुरुवात होते. पहिला चेंडू अतिशय चांगला, लेटकटचा फटका, एकच धाव येताना पाहायला मिळते. या वेळेला सुद्धा तेच गरजेचं आहे. जे पेशन्स बाळगले होते अब्बूने साहिलने, तेच पेशन्स या ठिकाणी सचिनला बाळगणं गरजेचं आहे. परंतु सचिन असा खेळाडू आहे, तो पेशन्स बाळगणं जाणत नाही. अटॅकिंग क्रिकेट ही त्याची खासियत आहे, आणि त्या अटॅकिंग क्रिकेटला प्रदर्शित केलं जाईल का त्याच्या माध्यमातून, हा सुद्धा एक प्रश्न आहे. वाईटच्या दिशेने येणारा चेंडू एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव धावफलकामध्ये ऍड होईल, आणि एका धाव्याने धावफलक थोडंसं का होईना पुढे जाताना पाहायला मिळेल. सनी पुन्हा एकदा गोलंदाजी मागून सज्ज होतोय. टॅपचा फटका मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू हातातून उडलाय आणि उडून जातोय एका धावेसाठी. 22 रूपाने येणारी एक धाव. एका धाव्याने, जसं म्हणतात ना थेंबे थेंबे तळे साचे, तसंच एक धाव जमवून त्या धावफलकापर्यंत जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय फलंदाजी करणाऱ्या टीमच्या माध्यमातून, मिरॅकल बॉईज या संघाच्या माध्यमातून. सनी अतिशय क्लासिकल आणि संयमी गोलंदाजी करत असताना आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. प्रयत्न कसोशीचे चालू आहेत, आणि त्या प्रयत्नांना यश केव्हा मिळेल यासाठी मात्र थोडा वेळ वाट पाहावी लागणार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा एक धाव. एका धाव्याने धावफलक पुढे जात आहे, कारण मंजिल त्याच प्रकारे खेळल्याने मिळणार आहे हे माहीत आहे. बॅटर सचिनला चांगल्या प्रकारे माहिती आहे की सनीवरती अटॅक न करता जर का एक धाव जरी येत गेली तरी सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत या सामन्यामध्ये आपल्याला कमबॅक करण्याची संधी एकदा तरी मिळेल, आणि म्हणूनच त्यांचा जो सध्याचा खेळण्याचा दृष्टिकोन आहे तो अगदी क्लिअर आहे. रणनीती साफ क्लिअर आहे, आणि प्लॅनिंग सुद्धा पूर्णपणे आरशासारखं क्लिअर. 3 चेंडू 4 धावा. सनी वर्सेस सचिन. पुन्हा एकदा हे बॅटल रंगेल. मिरॅकल बॉईज वर्सेस असल पॅकर्स घाटकोपर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, ये हुई गलती. डॉट बॉल. एक धावाने धावफलक पुढे जात होतं, त्यावेळेला निर्धाव चेंडूची सांगता झाली, आणि पुन्हा एकदा कमबॅक सनीच्या माध्यमातून होतोय. लास्ट 2 डिलिव्हरीज पेंडिंग. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. सचिन ऑन स्ट्राईक. कोणताही गडी गमावलेला नाहीये. ही जमेची बाजू मिरॅकल बॉईजच्या माध्यमातून, परंतु या गडीला विकेटपेक्षा धावा इम्पॉर्टंट आहेत. समोरच्या दिशेने जाणारा चेंडू. एक आहे की 2 आहेत? 2 आहेत की 4 आहेत? 4 आहेत की 6 आहेत? चर्चा केली जाते, विचारविनिमय केला जाईल, आणि फायनली तुमच्याकडे ज्या वेळेला तो इशारा दिला जाईल तो इशारा मात्र फायनल असेल की किती धावा या चेंडूवरती भेटतील. सनी अतिशय चांगला चेंडू हाताळला, परंतु सचिन सारख्या खेळाडूला त्या प्रकारचा चेंडू हाताळणं कदाचित ही
चुकीची बाब असू शकते, कारण सचिनची ज्या प्रकारची हाईट आहे, ज्या प्रकारचा स्टान्स आहे, ज्या प्रकारचा बॅटचा फ्लो आहे, त्या सर्व गोष्टीला पाहता या चेंडूवरती 2 किंवा चौकार याची वर्णी लागू शकते. पंच चर्चा करतील आमच्या सहाय्यक पंचांशी, आमच्या कमिटी मेंबर्सशी, आणि पंचांनी थर्ड अंपायर म्हणजे रिव्ह्यू घोषित केला गेलाय की चेंडू हा त्या बाउंड्री लाईनच्या वरून गेलाय की त्याच्या बाजूने थोडासा वाईडिश गेलाय, याच्यासाठी चर्चा होईल. कारण हा जो निर्णय आहे तो खूप क्लोज आहे, तितकंसं सोपं नव्हतं डिसाईड करणं पंचांना, आणि म्हणूनच या ठिकाणी दर्शवण्यात आलंय. हाल्फ तर चर्चा केली जाते. जसं जसं दिवस पुढे जाईल तसा तसा या स्पर्धेचा शेवट जवळ येताना पाहायला मिळेल. आणि जी स्पर्धा आपण सकाळपासून अनुभवतोय, ज्या स्पर्धेची वाट प्रत्येक प्रेक्षक वर्ग, क्रीडा रसिक किंवा खेळाडू वर्ग पाहत होते, ती स्पर्धा प्रामुख्यानं या गिरगावमध्ये सिंगल रन एकच धाव असेल. वाटलं होतं ज्यावेळेला टप्पा बॅटच्या इथून चेंडू निघाला त्यावेळेला जाणारी जी दिशा होती बाउंड्री लाईनच्या वरून होती, परंतु शेवटच्या क्षणी त्याने अँगल बदलला आणि एका धावेसाठी जाणारा चेंडू पाहायला मिळाला. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू शिल्लक असेल, 1 to go चा इशारा आमच्या ऑफिशियलच्या माध्यमातून सुद्धा येईल. कारण आता लास्ट बॉल शिल्लक असताना काय सचिन या चेंडूवरती मोठा प्रहार लगावेल का, हा प्रश्न आहे. 26 इज द टार्गेट आणि 26 चा पाठलाग करत असताना आतापर्यंत 5 धावा 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. हा चेंडू टॅपच्या साहाय्याने समोरच्या दिशेने अतिशय चांगला, देखणा, सुबक आणि नेत्रदीपक फटका 2 धावांसाठी येतोय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या खेळानंतर 7 धावा धावफलकावरती टीम मिराकल बॉयज या संघाच्या. नेक्स्ट मॅच जॉर्ज कल्याण वर्सेस श्री साई अरमान 11. दोन्ही संघाचे संघनायक आपण तयार राहायचंय. ज्या वेळेला मॅच संपेल त्यावेळेला त्वरित टॉस केला जाणार आहे. श्री साई अरमान 11 वर्सेस जॉर्ज कल्याण, दोन्ही संघांनी तयार राहायचंय नेक्स्ट मॅच साठी. पहिल्या हाफ मधून काय पाहायला मिळालं होतं, खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या होत्या. ज्या वेळेला धावा कमी होत होत्या त्यावेळेला त्याचा पाठलाग करणं सुद्धा तितकंच अवघड होत होतं, आणि ज्या वेळेला धावा जास्त होत होत्या त्यावेळेला सुद्धा त्या आव्हानाचा पाठलाग करणं तितकंच अवघड होत होतं. याचाच अर्थ असा, क्रिकेटला तुम्ही ज्या दृष्टिकोनातून बघाल, क्रिकेटला तुम्ही ज्या अँगलने बघाल त्या अँगलने तुम्हाला क्रिकेट यश अपयश देताना पाहायला मिळेल. आणि ते आतापर्यंत आपण पाहिलंय, मग त्या एंटरच्या हाफमध्ये किंवा व्यावसायिक गटामध्ये सुद्धा पहिल्या 4 संघांमध्ये आपल्याला त्या लढती दरम्यान हे चित्र पाहायला मिळालं होतं. आता मात्र या लढतीकडे वळत असताना, म्हणजे शेवटच्या 4 संघांच्या ग्रुपकडे वळत असताना, आपण टॉप 3 मध्ये कोणता संघ येणार या प्रश्नाकडे वळत असताना ही मॅच सुद्धा त्याच दृष्टीने, त्याच अनुषंगाने पुढे जाताना पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. 7 धावा धावफलकावरती. नवीन गोलंदाजी मार्कवरती यतिराज देवरुखे, बाबू मॅन फ्रॉम मीरा भाईंदर, एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ख्याती. पहिला चेंडू इनसाइड आउट डॉट बॉल, अतिशय चांगला चेंडू होता, कोणतीही संधी नव्हती वाईड बॉलची, कारण टप्पा पडल्यानंतर बाहेर वळाला चेंडू. ज्या वेळेला बॅटच्या रडार पासून चेंडू वळण घेऊन बाहेर निघतो त्यावेळेला कोणतीही संधी नसते हा चेंडू वाईड बॉल मिळण्याची, आणि म्हणूनच की काय या चेंडूवरती कोणतीही धावा नाहीये. डॉट बॉल. बाबू गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. समोर फलंदाज तुषार. हा चेंडू ज्येष्ठीच्या बाहेर, जास्तच बाहेर, अँगल क्रिएट झाला होता, परंतु हा अति अँगल, वाईडचा इशारा, एक्स्ट्रा रन धावफलकामध्ये अडवताना पाहायला मिळतील. यतिराज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज होत आहेत. समोर तुषार.
बॅकपुढे जाऊन टॅपच्या साने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी जातोय. तुषार अतिशय सेन्सिबल प्लेअर आहे, शिस्तप्रिय खेळाडू आणि शांत चित्ताने खेळ करणं ही त्यांची खासियत आहे. आणि आता या मॅचच्या अंजामापर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा त्याच प्रकारचा पवित्रा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि ही जमेची बाजू जोपर्यंत असेल, जोपर्यंत तुषार मैदानाच्या आतमध्ये, तुषार आणि सचिन हे गेम चेंजर आहेत आणि त्यांना त्यांच्या त्या भूमिकेमध्ये आणण्यासाठी धावा बॅटमधून काढणं गरजेचं आहे. धावा जर नाही आल्या तर तुमच्या त्या स्वभावाला कोणत्याही प्रकारचा अर्थ होणार नाहीये या स्पर्धेदरम्यान. पुन्हा एकदा एक धाव, एका धावाने धावफलक पुढे जातोय, एका धावाने धावफलकाला बढावा देण्याचा प्रयत्न केला जातोय. एका बाजूला आहे घाटकोपर पॅकर्स घाटकोपर, तर असेल पॅकर्स घाटकोपर, तर दुसऱ्या बाजूला मिरॅकल बॉयज. दर्शन आणि सचिन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अतिशय चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा शरीराच्या दिशेने येत होता, त्यावेळेला मात्र लेग साइडला टॅप करण्याचा प्रयत्न अतिशय चांगल्या प्रकारे एक धाव वसुलली गेली आहे दर्शनच्या माध्यमातून. पुढे एकदा यतिराज टॅपचा फटका, सिंगल धाव, एक धाव घेऊन मॅचला बढावा देण्याचा प्रयत्न केला गेला. अगदी योग्य निर्णय, कारण 26चा पाठलाग करायचा आहे. प्रत्येक चेंडूवरती एक धाव आली तरी सुद्धा 2चा एखादा फटका मॅच मध्ये पुनरागमन करून देऊ शकतो हे माहित आहे. दोन्ही फलंदाजांना या गोष्टीची माहिती पुरेपूर आहे आणि म्हणूनच की काय प्रत्येक चेंडूवरती एकापेक्षा जास्त काही नाही असं चित्र दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. यतिराजचा चेंडू समोरच्या दिशेने, वन मॅग्निफिसंट डिलिव्हरी, ब्युटिफुल डिलिव्हरी, डॉट बॉल. डॉट बॉलने षटकाची समाप्ती, 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती टीम मिरॅकल बॉयज या संघाच्या. येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूंमध्ये धावांची गरज असेल ती 14. काय या 14 धावांचा पाठलाग होईल का, काय या 14 धावांना वाचवलं जाईल का, या सर्व प्रश्नांची उत्तरं थोड्याच वेळात आपल्यासमोर सादर केली जातील, माहीत पडणार आहे. परंतु त्या अगोदर तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा गिरगावची माऊली, माऊली सुवर्ण चषक 2022. आकाश नवीन फलंदाज गोलंदाज मार्कवरती येतोय. समोर असेल सचिन. सचिनची ताकद काय आहे आपण पहिल्या षटकामध्ये पाहिली, सचिनची स्ट्रेंथ काय चांगल्या प्रकारे माहित आहे आकाशला. आणि अशा वेळेला पहिला चेंडू अतिशय चांगला, भुईसपाट सबमरिंग डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय, कोणत्या प्रकारची संधी नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. आकाशने पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केलेत की मी या ठिकाणी कशासाठी आलोय आणि मी काय करणार आहे, करून दाखवलंय. डॉट बॉल. पुढील चेंडू टॅपच्या साहाय्याने, अप्रतिम, सर्वाधिक उंच टॅप नव्हे तर हा 2 धावांचा फटका. दोन धावा येत आहेत, 2 धावाने पुन्हा धावफलक पुढे जातोय. आकाशवरती दबाव आहे आणि अशा वेळेला सचिनवरती सुद्धा दबाव आहे, कारण सचिनला विकेटवरती उभा राहून धावा जमवायच्या आहेत. जर का त्या धावा जमवल्या नाही गेल्या तर डोकेदुखी वाढत जाईल, दबाव बळकट होत जाईल आणि अशा वेळेला त्या दबावाला भेदणं. डाव्या स्टेजच्या बाहेर जाणारा चेंडू, सचिन राणे त्या ठिकाणी फील्ड करतात, वाईडचा इशारा, एक्स्ट्रा रन धावफलकामध्ये ऍड होताना पाहायला मिळतात. 26चा पाठलाग करत असताना आतापर्यंत 25 आल्यात, 11 शिल्लक आहेत. 10-11 टॅपच्या खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला फील्ड केलं जाते का नाही, एक धाव, सिंगल रन. एका धाव्याने धावफलक पुढे जाते, पुढे जाणारे धावफलक डोकेदुखी वाढवेल, टेन्शन वाढवेल, दबाव वाढवेल आणि या वाढणाऱ्या सर्व गोष्टींमधून काय साध्य होईल तर कोणत्या गोष्टीचा अंत होणार आहे. एखादा संघ पराभूत, एखादा संघ विजयी आणि त्यानंतर पुढील वाटचाल. 3 चेंडूचा खेळ झाला, 3 चेंडूचा खेळ शिल्लक, 16 धावा धावफलकावरती.
आकाशचा पुढील चेंडू सचिनसाठी, हा चेंडू मात्र अडवला गेला का? धावचीची संधी, गडी नाही, आउट होणार आहे. कारण खूप चांगला प्रयत्न होता, लेझी फील्ड, आणि त्या फील्डमुळे थोडंसं मोमेंटम मध्ये बदलाव येईल का? कारण ज्या ज्या वेळेला अशा प्रकारच्या मॅचेस फसतात त्यावेळेला मोमेंटम नावाचा जो प्रकार असतो तो खूप मोठी कामगिरी करत असतो. आणि ज्या वेळेला मोमेंटम हे आपलं विरुद्ध दिशेने जायला चालू होतं ना, त्यावेळेला होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. क्रिकेट हा खेळ फक्त बॅट आणि बॉलचा नसून आजूबाजूच्या वातावरणाचा सुद्धा असतो. हे अनेक वेळा आपण पाहिलंय. आणि म्हणूनच यावेळेला झाली जी वातावरण निर्मिती आहे, यावेळेला जे क्रिएट झालेला मोमेंटम आहे तो कोणाच्या बाजूने जाईल, कोणता संघ बाजी मारेल, हा प्रश्न आहे. इट इज अ डिफिकल्ट क्वेश्चन, परंतु या डिफिकल्ट क्वेश्चनचा एक सहज आणि सोपं उत्तर आपल्यासमोर थोड्याच वेळात मिळणार आहे. कारण येणारे चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडूमध्ये धावांची गरज आहे 9. दर्शन चेंडू टॅपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल धाव, एक धाव येताना पाहायला मिळते. आणि आता शेवटचा चेंडू, ज्या वेळेला ही मॅच शेवटच्या षटकामध्ये पदार्पण करेल त्यावेळेला खऱ्या अर्थानं या मॅचची जी मजा आहे ती सर्व प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. गिरगावची माऊली सुवर्ण चषक 2022 आपल्याला काय घेऊन आलंय? चढ उतार प्रत्येक मॅच मधील, मोठमोठ्या खेळाडूंच्या माध्यमातून होणाऱ्या चांगल्या इनिंग आणि या कमी जागेमध्ये केलेलं अतिउच्च दर्जाचं आयोजन तुम्हाला सर्वांना अनुभवायला आणि पाहायला मिळतंय. 7 बॉल रिमेनिंग अँड 8 रन्स रिक्वायर्ड टू विन. काय चर्चा केली जाईल, काय त्याच्यातून साध्य होणार आहे आणि कोणाची चर्चा सफल होईल? ज्याची चर्चा योग्य दिशेने जाणार आहे, ज्याचे मार्गदर्शन योग्य दिशेने जाणार आहे, तो संघ या ठिकाणी यशस्वी होताना पाहायला मिळणार आहे. आणि म्हणूनच योग्य दिशा ही परखण आपल्याला गरजेची असते. निर्णय घेणं महत्वाचं असतं. निर्णय कोणताही घेत, निर्णय घेणं महत्वाचं आहे. कारण घेतलेल्या निर्णयाला जो योग्य साबित ठरवतो तो खरा खेळाडू असतो, तो खरा व्यक्ती असतो. आणि तो मात्र आता कोण ठरेल यामधील खरा व्यक्ती, कोणता खरा खेळाडू, ते मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. दर्शन स्ट्राइक एंडवरती, आकाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना शेवटचा चेंडू, तिसरं षटक प्रगतीपथावरती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा एका धावेसाठी जाणारा चेंडू, सिंगल रन येते आणि अशा प्रकारे मॅच येऊन टेपते शेवटच्या षटकामध्ये. शेवटचे 6 चेंडू शिल्लक, 6 चेंडूंमध्ये धावांची गरज आहे 7. क्या ये हो सकता है? हाँ जी ये हो सकता है. क्या ये नहीं हो सकता? हाँ जी ये नहीं हो सकता. कारण इथे असे काही प्रेक्षक असतील, इथे असे काही खेळाडू असतील, त्यांना वाटेल ही धावफलकाचा पाठलाग होऊ शकतो. तर दुसऱ्या बाजूला असे पण प्रेक्षक किंवा खेळाडू असतील, ते सांगतील की या धावा नाही होणार. 1 to 4 चा फॉर्मॅट आहे. 6 चेंडू 7 धावा तितक्याशा सोप्या नाही आहेत, खूप काही अवघड आहे. परंतु या घडीला जर का योग्य दिशेने या सामन्याकडे पाहिलं, आपला कॉन्फिडन्स उंचावला, मनोबल उंचावलं आणि स्वतःला जर का कमिट केलं की मी आहे, मी मॅच जिंकून देईल, अशा प्रकारचा आत्मविश्वास आपल्यामध्ये क्रिएट केला तर कदाचित सचिन या मॅचला फिनिश सुद्धा करू शकतोय. एका बाजूला आहे सचिन जो कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आहे, तर दुसऱ्या बाजूला असणारा सचिन हा बॅटरच्या भूमिकेमध्ये. गरज कोणाला आहे? गरज दोघा नाही आहे, परंतु सध्याला सचिन राणे यांच्या हातामध्ये काही नाही आहे, गोलंदाजाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आणि दुसऱ्या बाजूला जो सचिन आहे त्याच्या हातामध्ये या धावा काढणं आहे. श्वानांचं सुद्धा आगमन होतंय. पहा किती लोकप्रियता या स्पर्धेची, प्राण्यांना सुद्धा या स्पर्धेचा हेवाहेवा वाटतो. चला एक्स्ट्रा प्लेयर बाहेर येऊ द्यात. लास्ट 6 डिलिव्हरीज पेंडिंग. प्रेक्षकांचा आवाज जरूर या ठिकाणी आला असता, परंतु आपण मुंबई शहरात आहोत. मुंबई शहरामध्ये प्रत्येक गोष्टीला बंधन आहे, मग ते क्राऊडचं बंधन असो, आवाजाचं बंधन असो किंवा मैदानांचं. आणि ते मैदानाचं बंधन त्या ठिकाणी पाहायला मिळते. लास्ट 6 बॉल 7 रन्स रिक्वायर्ड टू विन. स्ट्राइक एंड वरती सचिन आणि जाऊ द्यात, रस्ता द्या त्यांना. थँक्यू. 6-7 स्ट्राइक एंड वरती फलंदाज सचिन, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अभिजित. अब्बू, काय अब्बू हा कारनामा करेल का? सचिनची खासियत आहे मोठे फटके लगावण्याचे. समोरच्या श्रेणी खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला जरूर गेला, पण तो एकदा कंप्लीट झाले. सिंगल 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 काढत असताना सिंगल होल सुद्धा वाजवायला लागेल.
कारण इथे गरजेचं आहे या धावफलकांचा पाठलाग करणं सामना जिंकण्यासाठी. दर्शन सदा व्यस्त पर्सन टॅपच्या साने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय परंतु सिंगल रन कंप्लीट. एक एक धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेलाय. शेवटच्या क्षणी आकाशने सांगितलं हो माझी चुकी झाली, मी बाजूला होतो, डोंट वरी. परंतु आता येणारे 4 चेंडू शिल्लक आहे. 4 चेंडू 5 धावा. एका बाजूला सचिन आहे, दुसऱ्या बाजूला अब्बू आहे. काय अब्बू कारनामा करेल की त्याच्यावरती हा चेंडू उजव्या बाहेर, वाईडचा इशारा, एक्स्ट्रा रन. कहाणी में ट्विस्ट. प्रेक्षक हो, सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जातात दोन्ही संघांसाठी. टाळ्या वाजत नाहीयेत, फक्त 2 टीम वाजवत आहेत. 4 चेंडू 4 धावा. अब्बू वर्सेस सचिन. टॅपचा खेळण्याचा प्रयत्न अडवलाय का? यस, चेंडू अडवलाय. वॉट अ फील्ड, सुपर्ब. हे डेडिकेशन असणं गरजेचं आहे. एखादा सामना जिंकण्यासाठी एखादा फलंदाज किंवा गोलंदाज महत्वाचा नसतो मित्रांनो, तर त्यामध्ये खेळणारे 8च्या 8 खेळाडू प्रयत्नशील असणं गरजेचं आहे. तितके डेडिकेटेड असणं गरजेचं आहे. ते डेडिकेशन दाखवलं जात आहे. सामना शेवटच्या क्षणापर्यंत जाईल यामध्ये शंका नाही आहे, परंतु शेवटच्या क्षणाला कोणता संघ या सामन्यामध्ये विजय संपादन करेल हा मोठा प्रश्न आहे. इथं आल्यानंतर आपल्याला प्रत्येक प्रश्नाला सामोरं जायचंय, कारण हे कॉम्पिटिशन आहे, ही एक स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये खेळत असताना हार जीत ही तर पाहायला मिळत असते. हा चेंडू मात्र अडवला गेला पुनश्च एकदा. यतिराज देवरुखेसाठी पहा, काही बोललं नाही तरी सुद्धा टाळ्या वाजतात. याचं कारण असं आहे की जी फिल्डिंग केली आहे ती उच्च कोटीची आहे, ती फिल्डिंग मच निडेड आहे आणि त्या फिल्डिंगचं प्रदर्शन करत असताना धावा वाचवल्या गेल्यात. काय या फिल्डिंगने मोमेंटम बदलेल का हा प्रश्न आहे. येणारे चेंडू शिल्लक आहे. 2 धावांची गरज आहे. 2 चेंडू 2 धावा. मुंबईचं क्रिकेट आणि मुंबईच्या क्रिकेटमध्ये 2 धावा अनेक वेळा आपण पाहिल्यात न होताना. अनेक वेळा असं पण पाहिलं की त्या धावा सहजरित्याने पूर्ण झाल्यात. कोणाचा संयमाचा बांध फुटेल हा प्रश्न आहे. ज्याचे प्रयत्न मोठे, ज्याचा आत्मविश्वास मोठा, ज्याची प्रयत्नांची पराकाष्ठा मोठी आणि त्याच्यामध्ये असलेला प्रामाणिकता मोठा, तो संघ मात्र या ठिकाणी विजय होईल. अब्बू वर्सेस दर्शन. लास्ट टू डिलिव्हरी थांबवलंय. हृदयाची धडकन वाढतीये. लास्ट डिलिव्हरी 2 चेंडूसाठी सुद्धा टाइम घेतला गेलाय. आमचे बाबू सर सचिनशी संपर्क साधतात, काहीतरी चर्चा करतायत. त्या चर्चेदरम्यान काहीतरी सांगितलं जाईल आणि पाहूयात या 2 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जात आहेत. अब्बू वर्सेस दर्शन. समोरच्या घेण्याचा प्रयत्न, धावची संधी, गडी बाद आहे का? पंच तटस्थ आहे, टाळ्या वाजताय. थर्ड अंपायर याचाच अर्थ रेफर केलं गेलं तिसऱ्या पंचांना. क्या कहानी में ट्विस्ट आया? यस आया. आउट हो या ना हो, लेकिन येणारी विकेट ही मात्र धडधड वाढवेल आणि जर काही विकेट नसेल तर डोकेदुखी वाढवेल. थर्ड अंपायर रिव्ह्यू रेफर केला गेलाय. काय हा धावचित आहे का? जर का गडी बाद झाला तर 2चं टार्गेट असेल. जर का एकदा कंप्लीट असेल तर 1चं टार्गेट असेल. मॅच दोन्ही बाजूने ऑन असणार आहे.
निर्णय येणार आहे, थांबा. हेलो. कमजोर दिल वाले गलती से भी मैच ना देखे, टेंशन बढ़ता हुआ. असलगा पैकर्स, मिराकल बॉयज. एक धाव आली तर एक चेंडू एक धाव, आउट झाला तर एक चेंडू दोन धावा. सोपं नाहीये, सोपं नाहीये एवढं या मॅचला जिंकणं. दोन्ही संघात सचिन स्माइल देत आहेत, परंतु टेन्शन असेल पॅकर्स मध्ये सुद्धा वाढतंय. गडी बाद आहे की नाही यावरती चर्चा केली जाणार आहे. पुन्हा एकदा
हल चला पंच निर्णय. येस इज गॉन. विकेटचं बटन गडी गारत आणि माघारी पाळतावं लागतंय. एक चेंडू 2 धावांची गरज आहे. क्लिअर विकेट. याचं कारण असा की चला नियम क्रमांक 38. आमचे टेक्निकल कमिटीमध्ये असे भरपूर काही मेंबर्स आहेत. ते कायदे या ठिकाणी जवळजवळ घेऊन बसलेले. त्यामुळे त्या 38 नियमाचा अवलंब करत असताना गडी बाद असा इशारा आला आमच्यापर्यंत. हॅलो चला पुष्टी झालेली आहे. गडी बाद. विकेटचं बटन. पुन्हा एकदा हे सिद्ध झालंय की मोबाईल आणि पीसी मध्ये फरक असतो आणि ते या ठिकाणी दिसलंय. थँक्यू सुनील. एक चेंडू 2 धावा. अब्बू पुन्हा एकदा टेन्शन मध्ये कारण समोर सचिन आहे. सचिनने आतापर्यंत 2 असे अटेम्प्ट केले त्यावरती 2 धावांचा फटका आलाय आणि आता या गडीला काय सचिन 2 धावांचा फटका एक्झिक्यूट करेल का की अब्बू त्याला एक असा चेंडू टाकेल त्याच्यामध्ये तो फसेल. कारण ही मॅच ऑन आहे. 1 to 4 च क्रिकेट याच प्रकारे असतं. ते पुन्हा एकदा दाखवतो. आणि या 2 धावांचं महत्व काय आहे. या 2 धावांचा जो नियम या ठिकाणी ठेवला गेलाय किंवा 2 धावांचा जो झोन ठेवला गेलाय तो झोन किती निर्णायक आहे ते मात्र या चेंडूवरती समजणार आहे. शेवटचा एक चेंडू आणि 2 धावांची गरज. प्रथमेश जरूर मैदानाच्या आतमध्ये आला परंतु त्याची भूमिका असेल बघायची कारण सचिन वरती सर्व काही निर्भर असेल. एका बाजूला सचिन दुसऱ्या बाजूला अब्बू. क्या अब्बू मैच जीता पाएगा या फिर सचिन. मिराकल बॉयज वर्सेस असल पराकर घाटकोपर्स या 2 संघांदरम्यानची मॅच आहे. लास्ट बॉल टू गो. गेम इज ऑन एअर. अतिशय चांगली मॅच. हे आहे गिरगावची माऊली. माऊली सुवर्ण चषक 2022. एक चेंडू 2 धावांची गरज आहे आणि अशा वेळेला अब्बू गोलंदाजी मार्क वरती. कंपल्सरी चेस इट्स मॅन्डेटरी. आणि अशा वेळेला काय या 2 धावा काढल्या जातील का. समोरच्या दिशेने चेंडू आडलाय का. येस यथिराज देवरुके. व्हॉट अ फील्ड. 3 अटेम्प्ट सक्सेसफुल अटेम्प्ट. मॅच फिनिश. सामना जिंकलाय घाटकोपर पॅकर्स
असलपा पॅकर्स घाटकोपर या संघाने काय चेंडू अडवलाय, काय चेंडू हाताळलाय. शेवटच्या क्षणी कमी जरूर पडलेत, परंतु मिरॅकल बॉयज अक्षरशः मन जिंकलेत या मॅच मध्ये. आउटस्टँडिंग बॅटिंग एफर्ट फ्रॉम मिरॅकल बॉयज. सुनील थोडेसे नाराज आहेत, परंतु अतिशय चांगली खेळी मिरॅकल बॉयजने सुद्धा केली आहे. चला आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे वळतोय. मॅच समरी आपण पाहू शकता. साहिलने 10 धावा, अभिजितने 7 धावा. त्यानंतर गोलंदाजी जर पाहिली हाल चेक हाल चेक. पर्वत संघाचा संघनायक आपण सर्वप्रथम यायचे. चला पर्वत संघाचा संघनायक आपण यायचंय. मिरॅकल बॉयज कॅप्टन प्लीज या, आपण आपला सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल. सुनील मिरॅकल बॉयज कॅप्टन. मिरॅकल बॉयज कर्णधार आपण या. आपल्याला या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून सन्मान चिन्हाने बॅट देऊन सन्मानित केलं जाईल. सुनील अतिशय चांगला खेळ दाखवला. असलपा पॅकर घाटकोपर वर्सेस मिरॅकल बॉयज. मॅच अशी काही रंगली जणू काही सेमीफायनल फायनलचा सामना असेल. अतिशय चांगली मॅच आणि त्या मॅच मध्ये लढता लढता हरल्यात मिरॅकल बॉयज. वेलकम सुनील. या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि बॅट देऊन या ठिकाणी सन्मान केला जातोय. मिरॅकल बॉयज मिस्टर सुनील यांचा अतिशय संयमी आणि शांत चित्ताचा कर्णधार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आज थोडेसे कमी जरूर पडलात, परंतु हार्ड लक याशिवाय जास्त काही नाही. अतिशय चांगला खेळ. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच या मॅच मधील आणि तो खेळाडू आहे जो आला आणि अतिशय चांगल्या दर्जाची त्यांनी फिल्डिंग प्रेझेंट केली असा यतिराज देवरुखे बाबू ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच. बाबू आपण यायचे. यतिराज देवरुखे बाबू आपण या. 2 असे चौकार अडवले, त्या चौकाराला अडवण्यासाठी कोणती संधी नव्हती. त्यानंतर तिसरा अटेम्प्ट जो झाला तो तिसरा अटेम्प्ट हा गोल्डन बॉलचा होता, कारण त्यावेळी जर का चेंडू सुटला असता तर मॅच सुद्धा गेली असती. यतिराज देवरुखे बाबू मॅन ऑफ द मॅच. सर्वप्रथम कॅप दिली जाते, त्यानंतर एक टी शर्ट आणि त्यानंतर या स्पर्धेचं जे मुख्य आकर्षण आहे मॅन ऑफ द मॅच साठी मोबाईल ते सुद्धा या ठिकाणी दिलं जाईल. यतिराज देवरुखे आउटस्टँडिंग फिल्डिंग एफर्ट अँड बॉलिंग ऑल्सो, त्यामुळे त्याला या पुरस्काराने सन्मानित केलं जातंय. थँक्यू. जास्त विचारणारे बाबू, फक्त 2 शब्द आहेत. या स्पर्धेबद्दल काय सांगशील आणि ज्या प्रकारे तू 3 स्टॉप केलेस त्याबद्दल काय सांगशील आणि मॅच जिंकली आहे त्याबद्दल? सर्वप्रथम या स्पर्धेबद्दल सांगतो. दरवर्षी ही स्पर्धा होते त्यावेळेस असलपा संघाला वाटतं की खेळावा आणि आम्ही नेहमी खेळायला होतो आणि अशीच ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे दरवर्षी व्हायला पाहिजे. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा, कारण वेळ आपल्याकडे थोडंसं कमी आहे. दोन्ही संघाचे कर्णधार आपण या. श्रीसाई श्रीसाई अरमान 11 संघनायक.
श्री साई अरमानिलन संगनायक आणि जॉर्ज कल्याण कॅप्टन. चला लवकर या, चला दोन्ही कॅप्टन. केपी आलेला आहे. जॉर्ज कर्णधार आपण यायचंय. यस रोहन लवकरात लवकर या. एक मोठी मॅच अजूनही आपल्याला पाहायला मिळेल. साखळी सामन्यातील शेवटची मॅच मी तर म्हणेल, कारण पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना. दोन्ही कर्णधार केपी वर्सेस रोहन. क्या बात आहे. थँक्यू. रोहन टॉस जिंकला, काय निर्णय असेल? बॅटिंग घेऊ आम्ही. आज गिरगाव नगर आणि माऊली सुवर्ण चषक खेळण्याची संधी मिळाली आहे. खूप सारी पारितोषिकांची उधळण आहे आणि या स्पर्धेला काय सांगशील, कशा प्रकारची ही स्पर्धा वाटते? नक्की दरवर्षी टुर्नामेंट होते आणि ही टुर्नामेंट खेळायला आवर्जून मुंबईतले चांगले चांगले प्लेयर्स खेळायला येतात आणि चांगलीच टुर्नामेंट आहे आणि खूप सुंदर आयोजन केलेलं आहे. थँक्यू त्याबद्दल. समोरचा संघ पाहतोस, कशा प्रकारची तयारी त्या संघासमोर आहे आणि काय सांगशील? नक्कीच समोर पण एक माताबर खेळाडू आहेत, चांगले चांगले प्लेयर्स आहेत, तर आम्ही जास्तीत जास्त रन बनवण्याचा प्रयत्न करू. सर शुभेच्छा तुला सुद्धा या मॅचसाठी. केपी टॉस जिंकला असता सर, काय निर्णय असता? बॅटिंगच असतं आमचं. आता फिल्डिंग करायची आहे. किती रन्सपर्यंत जाण्याचा किती रन्सपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू, कारण की समोरची टीम तेवढीच चांगली आहे. जेवढं कमी थांबवू तेवढंच बरं आहे टीमसाठी. माऊली सुवर्ण चषक स्पर्धेमध्ये आलायस, कशा प्रकारे फील करतोय या स्पर्धेला आणि या स्पर्धेबद्दल काय सांगशील?